श्रीराम. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. पुष्कळ वाचलं ऐकलं पण कृतीत जर उतरलं नाही तर त्याचा काय उपयोग. कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केलं तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली ना त्यांनी. संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केलेला नाही, त्याचं मननच जर केलं नाही तर पुष्कळ सांगितलं तरी त्याचा काय उपयोग. देह हा अनित्य आहे असं सगळ्या संतांनी एकमुखाने सांगितलंय, तरी सुद्धा आम्हाला देहाचं प्रेम सुटत नाही. त्याला काय करावं. संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा. देहापासून सगळं सुख आहे असं आपण विचाराने ठरवलं, पण खरोखर अनुभव काय येतो ते पाहावं. आपण पाहतो ना की लहानापासून मोठ्यांपर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ते म्हणजे फक्त समाधानासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या झाली, नोकरी मिळाली, पैसा अडका मिळतोय, बायको मुले आहेत, मुले बाळे झाली, ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असं वाटलं त्याकरता प्रयत्न केला, परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का. देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरंय, पण म्हणून देहाच्या सुखाकरता जन्मभर आटापिटा करायचा हे काही योग्य नाही. आपण आपला खरा स्वार्थ साधत नाही. या देहाचं कौतुक करत असताना दुसऱ्याची घरभरणी चालली आहे, त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही. देह गेला की सगळं गेलं. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावं असं वाटतं तोपर्यंत बोलणं थांबवणं जरूर आहे. स्वातंत्र्य आणि स्वैर वर्तन बाहेरून सारखीच दिसतात, पण त्यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैर वर्तन हे घाणेरडं आहे. लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात. खरं म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतंच आहे. इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनच असतात आणि ती आवश्यकच आहेत. देहासंबंधींचे बाप, मुलगा, नवरा, बायको असं म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य राहणार, पण मनुष्याचं कर्तव्य असेल तर भगवंताचं होणं हेही आहे. ऑफिसला जाणाऱ्यांनी आपलं कर्तव्य नीट बजावावं. घरातल्या मंडळींनी आपलं काम मन लावून करावं आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा. आपण एखादा व्यापार केला तर त्यामधलं निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपलं किती लक्ष लागलंय हा होय. श्रीराम.